रेती तस्करांचा हे दोष. सर्वसामान्याच्या जीवाशी खेळ. नांदुरा मोताळा मार्गावर भीषण अपघात. कार 50 फूट नाल्यात कोसळली. महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. नांदुरा ते मोताळा या राज्य महामार्गावर अवैध रेती वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून काल रात्री वरुड फाट्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताने रेती तस्करीचा भयावह चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. अवैध रेती वाहून नेणाऱ्या टिप्पर मधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती सांडल्यामुळे 2 कार घसरून अपघातग्रस्त झाल्या. यामध्ये एक कार थेट 50 ते 60 फूट खोल नाल्यात कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रवासी जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार काल रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास वरुड फाट्याजवळून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती सांडली होती. याच रेतीवरून नांदुरा येथून येणारी MH04 GD 8245 क्रमांकाची कार घसरली आणि चालकांचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट 50 ते 60 फूट खाली नाल्यात कोसळली. या अपघातात अरुण राजगुरे वय 40 हे जखमी झाले असून कारच्या एअरबॅग उघडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच ठिकाणी MH19 CF 0069 क्रमांकाची दुसरी कार सुद्धा रस्त्यावर सांडलेल्या रेतीमुळे घसरली. या कार मधील प्रवासी जखमी झाले असून सदर वाहन पोलीस कर्मचाऱ्यांचे असल्याची माहिती समोर आली आहे. एकाच ठिकाणी सलग 2 अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. इतकी गंभीर घटना घडूनही अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पराचा अद्याप शोध लागला नाही. तसेच संबंधित टिप्परवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. प्रशासनाने केवळ रस्त्यावरची रेती साफ करून वाहतूक सुरळीत केली. मात्र मूळ दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तेरी भी चुप मेरी भी चुप अशी प्रशासनाची भूमिका असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. दरम्यान नांदुरा ते मोताळा या बुलढाणा परिसरात रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुसाट वेगाने धावणारे टिप्पर, क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेणे, रस्त्यावर रेती सांडणे, वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन या सर्व बाबीत सातत्याने घडत असूनही महसूल प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कोणाच्या आशीर्वादाने हा रेती तस्करीचा व्यवसाय सुरू आहे असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे. कालच्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र पुढील वेळी एखादा अपघात जीवघेणा ठरणार नाही याची काय हमी? त्यामुळे अवैध रेती वाहतुकीवर तात्काळ कडक कारवाई करावी, दोषीवर गुन्हे दाखल करावेत आणि रात्रीच्या सुमारास नियमित तपासणी व गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.